टू एव्हरीबडी. म्हणजे साधारणतः काही काळ म्हणजे सर वर्ध्याचेच आहेत आणि मी मूळचा वर्ध्याचा आहे. ते आत्ता 25 आणि 2 27 वर्षापूर्वीची मला आठवण आली, कारण अशाच एका क्लासरूममध्ये मी तिथे ग्रॅज्युएशन केलं होतं आणि मग पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी जर्नलिझमचा कोर्स करण्यासाठी गेलो होतो. तर आता थोड्या वेळापूर्वी माझी एक मैत्रीण क्लासमेट त्यावेळची, तर ती डोंबिवलीत राहते, म्हणून मी तिला कॉलही केला होता आणि फार काही बोलणं झालं नाही कारण वर्गात यायचं असल्यामुळे. पण ती एक अशी आठवण एवढ्या वर्षांपूर्वीची आणि ती माझी त्यावेळची क्लासमेट होती आणि आता योगायोगाने डोंबिवलीत राहते आणि मीही इथे डोंबिवलीत एका कॉलेजला तुमच्या समोर लेक्चर द्यायला आलेलो आहे. सो खूप छान वाटलं तुमच्या वर्गात येऊन. त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्याशी संवाद साधायचा आहे. भाषण करायचं खूप आणि काही खूप वेगळं मोठं सांगायचं असा काही माझा उद्देश नाही. पण ज्या विषयाच्या संदर्भात तुम्ही सरांनी मला बोलावलं इथे, तर मी तुम्हा सर्वांचे आधीच धन्यवाद मानतो. मीडियाचा रोल हा समाजाच्या जडणघडणीमध्ये म्हणजे रोल ऑफ मीडिया इन डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी असा माझा विषय आहे. आणि या अनुषंगानं माध्यमातले लोक, पत्रकार काम कसे करतात, माध्यम म्हणजे नेमकं काय आहे, माध्यम कसं बदलत गेलं आणि माध्यम म्हणजे नेमकं आहे काय. आपण मीडिया म्हणतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात की आपण फक्त वर्तमानपत्र वाचतो, मॅगझिन्स वाचतो, टीव्ही चॅनल्स बघतो, न्यूज चॅनल्स, एंटरटेनमेंट सुद्धा बघतो, डिस्कवरी बघतो, वेगवेगळी माध्यमांची रूपं आहेत. आणि हे सगळं बघत असताना आपण आजूबाजूचा समाजही बघतो, आपला महाराष्ट्र बघतो, देश बघतो, आपण जगातल्या वेगवेगळ्या होणाऱ्या सगळ्या घडामोडी बघतो. आणि तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी असल्यामुळे तुम्ही स्वाभाविक अर्थशास्त्राच्या संदर्भातल्या राज्यातल्या, मुंबईतल्या, राज्यातल्या, देशातल्या आणि तुमचा जर रस असेल तर तुम्ही जागतिक घडामोडी सुद्धा बघत असता. सो माध्यमाची भूमिका समाजाच्या जडणघडणीमध्ये आहे का, तर निश्चितपणे आहे. आणि वर्तमानपत्राची सुरुवात जेव्हा महाराष्ट्रामध्ये झाली तेव्हा केवळ आणि केवळ हाच एक उद्देश होता. महात्मा गांधी यांनीही वर्तमानपत्र सुरू केलं, मासिक सुरू केलं. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मुखपत्र सुरू केलं. त्यातून उद्देश हाच होता की समाजाला आपण एज्युकेट केलं पाहिजे, नवं काहीतरी दिलं गेलं पाहिजे, जे लोकांना माहिती नाही त्या बाबतीमध्ये त्यांचा अवेअरनेस वाढायला पाहिजे. म्हणून ही सगळी वर्तमानपत्र त्यावेळी सुरू झाली. ही त्यावेळीची आपली सत्ता कोणती होती, तर त्यावेळेला इंग्रजांची जुलमी राजवट होती. म्हणजे आपल्यावर ते सत्ता गाजवत होते. आज आपले भारतीय आपल्यावरती सत्ता गाजवतात, पण त्यावेळी उद्देश हाच होता की अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे इंग्रजांच्या विरोधामध्ये जनभावना तयार करण्यासाठी म्हणून ते आपल्या लेखणीचा, वर्तमानपत्राचा, मासिकांचा आहे त्या परिस्थितीमध्ये अत्यंत कमी पैशामध्ये त्याचा अत्यंत चांगला उपयोग देशासाठी करायचे. त्यावेळेला विरोधक इंग्रज होते. पण आजच्या घडीला आपले सत्ताधारी आपले विरोधक नाही, पण आपण सुद्धा त्यांच्या कह्यात न जाता, त्यांच्या प्रभावात न जाता आपण अँटी एस्टॅब्लिश असलं पाहिजे वर्तमानपत्रांनी. तो उद्देश काही आजही कमी झालेला नाही. अर्थात तो उद्देश किती सफल होतोय, तो उद्देश किती पाळतात, त्या उद्देशाला समोर ठेवून किती वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स या देशामध्ये, राज्यामध्ये काम करतात, हा अत्यंत चर्चेचा, वादाचा प्रसंगी विषय होऊ शकतो. सो हे झालं एक छोटंसं इंट्रोडक्शन. तुम्हाला काहीतरी म्हणजे मी जे काही आता मुद्दे मांडतो आहे त्याची एखादी कॉपी सुद्धा तुम्हाला मिळू शकेल, जेणेकरून ती तुमच्या जवळ असेल आणि तुम्हाला त्याचा विचार करता येईल की साधारणतः 8 ते 9 मुद्दे मला अत्यंत महत्वाचे वाटतात. द पॉवर ऑफ मीडिया म्हणजे माध्यमाची ताकद काय आहे. तर आज तुमच्या गळ्यामध्ये आय कार्ड तुम्ही घातलंय, तसंच आय कार्ड प्रसंगी कुठला एखादा मोठा कार्यक्रम असेल तर आपल्याला लक्षात येतं की पत्रकार, रिपोर्टर आपल्या गळ्यामध्ये एक आय कार्ड घालतो, तर तुम्ही उत्सुकतेने तुमच्या मनामध्ये एक आदरभाव तयार होतो की नाही, हे पत्रकार आहेत, रिपोर्टर आहेत, काहीतरी वेगळे आहे समाजामध्ये, जेणेकरून यांना या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळत नाही तर त्यांना प्रवेश मिळतो. तशी एक आदराची, रिस्पेक्टची एक भावना आपल्या मनामध्ये साधारणतः असतेच. मग आपल्याला वाटतं की ही पॉवर आहे मीडियाची.
पण केवळ हीच पॉवर आहे का? याच्या पलीकडे खूप मोठा प्रभाव हा माध्यमांनी तयार केला. याचं कारण असं की माध्यमांनी ती जबाबदारी पार पाडली, आपली कर्तव्य पूर्ण केली, त्यातून तो निर्माण झालेला तुमच्या मनामध्ये असलेला आदर हे लक्षात घ्यायला पाहिजे. लोकांची मतं बदलू शकतील, त्या मतांना आकार देऊ शकेल इतकी ताकद एखाद्या बातमीत, लेखात असते. म्हणून तो पॉवर ऑफ मीडिया असं आपण म्हणतो. कारण समाजामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं एक स्वतःचं मत असतं. म्हणजे इथली कल्याण डोंबिवली मधली तुम्हाला ती बलात्कार ची घटना असेल अत्यंत अल्पवयीन मुलीवर, अशा ज्या काही घटना असतात राज्यात घडणाऱ्या, कोलकाता मधली घटना असेल त्यात त्याला आता शिक्षा मिळाली, किंवा अशा काही घटना असतात, त्या घटनांवर तुम्ही तुमचं मत व्यक्त करत असता. पण हे मत व्यक्त करत असताना, तुमची मतं व्यक्त करत असताना तुम्हाला काही पूरक माहिती सुद्धा हवी असते. आणि ती पूरक माहिती मिळाली आणि अत्यंत नीट व्यवस्थित माहिती मिळाली की तुमच्या मतांना एक आकार मिळतो. आणि असे हजारो लोक आपली मतं तयार करत असतात, त्यातून ते सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आणि म्हणून आपण म्हणतो की एक समाजमन म्हणजे काय? हा मित्र, ही माझी मैत्रीण, म्हणजे एकट्या दुकट्याचा नव्हे, या क्लासमध्ये सगळे माझे मित्र आणि मैत्रिणी बसलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं मत म्हणजे सार्वमत म्हणूया आपण डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये, किंवा सगळ्यांचं मत म्हणजे समाजमन आपण त्याला म्हणतो. म्हणून या समाजमनाला आकार देण्याचं काम वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स निश्चितपणे करत असतात. आता पूर्वी एक ट्रॅडिशनल मीडिया होता, परंपरागत माध्यम संस्था होत्या, वर्तमानपत्र, मासिक, टीव्ही चॅनल सुद्धा आता खूप जुनी झाली आहे. पण आता डिजिटल मीडिया हा खूप प्रभावी ठरतोय आणि त्याची मीमांसा मी नंतर पुढे करेलच. त्यामध्ये सोशल मीडिया, न्यूज वेबसाईट, पॉडकास्ट, तुमच्या मोबाईलवरती सातत्यानं या सगळ्या गोष्टी येत असतात. जेव्हा या गोष्टी भारतामध्ये फार प्रभावशील नव्हत्या, त्यावेळी अमेरिकेमध्ये टॅब आपण छोटा म्हणतो, किंवा खूप चांगले मोबाईल्स, त्यावर न्यूज किंवा लेख अशा गोष्टी वाचण्याचं प्रमाण आपल्यापेक्षा खूप जास्त होतं. अर्थात प्रगत राष्ट्रामध्ये आधी गोष्टी येतात आणि नंतर मग त्या अप्रगत राष्ट्रात किंवा प्रगतीच्या मार्गावर असलेल्या देशामध्ये येत असतात. म्हणून आपल्याकडे त्या उशिराने येतात इतक्याच. पण आपल्या देशात सुद्धा त्या गोष्टी सगळ्या वेगाने आल्या. आपल्याकडे लॅपटॉप आले, टॅब्स आलेत, आपल्याकडे मोठ्या आकाराचे मोबाईल आले, जेणेकरून त्या स्क्रीनवर आपल्याला या सगळ्या गोष्टी वाचता येईल. आणि हे सगळं उपलब्ध झालं, त्या अनुषंगानं हा सगळा जो नवा मीडिया आहे, न्यू मीडिया आहे, हा सुद्धा आपल्या मनावर अधिराज्य गाजू लागला. मीडिया इज अन इन्फॉर्मेशनल टूल आहे. मीडियाचं काम काय मी आधीच सांगितलं की लोकांना एज्युकेट करणे, इन्फॉर्म करणे, प्रसंगी त्यांना एंटरटेन करणं, हेही काही चुकीचं नाही. अर्थात त्याची पातळी किती घसरली, किती टिकून राहिली, त्याचा दर्जा हा अत्यंत वेगळा भाग आहे. पण समाजाला शिक्षित करणं, त्याचं प्रबोधन करणं, त्याला नवनवी माहिती देत राहणं, ताज्या घडामोडी सांगणं, हे काम माध्यमाचं आहे. समाजातले असे काही मुद्दे असतात, म्हणजे एखाद्या कॉलेजच्या शिक्षणाची क्वालिटी असेल, कुठे त्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास असेल, त्यांच्या शिक्षणाचे मुद्दे असतील, किंवा त्यांच्या फीजचे मुद्दे असतील, असे खूप सोशल इश्यूज असतात. कारण माध्यमाचा जन्मच मुळात यासाठी झालेला आहे की तो समाजासाठी. मला सांगा, माझं मी एक न्यूज चॅनल तयार केलं, वेबसाईट तयार केली, काही तयार केलं, आणि तुम्ही ते वाचलं नाही, पाहिलं नाही, बघितलं नाही, तर माझ्या करड्या धरण्याला काही अर्थ नाही. असे आपले इंडिव्हिज्युअल युट्यूब चॅनल्स आपण तयार करतो, पण त्याला सबस्क्रायबर हवे असतात, व्ह्युअर्स हवे असतात. आणि म्हणून लोकांचा मुद्दा मांडण्यासाठी ज्या ज्या वेळी लोकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न होतो, त्या त्यावेळी आपल्याला एखादा अँकर आवडतो, एखादा पत्रकार आवडतो, एखादा रिपोर्टर आवडतो. कारण तुम्हाला असं वाटतं की हा माझ्या जगण्या मरण्याशी संबंधित मुद्दे मांडतोय, हा माझ्या संदर्भात बोलतोय, हा माझा व्हॉइस झालेला आहे, हा माझा मुद्दा मांडतोय. तेव्हा आपल्याला ते चॅनल, ते वर्तमानपत्र प्रिय वाटायला लागतं. कारण हा चॉईस मित्रांनो तुमच्या हातात आहे. आणि तो चॉईस, वर्तमानपत्र वाचणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे, निश्चितपणे झाली आहे. जग जसं बदलतं, देश जसा बदलतो, राज्य जसं बदलतं, स्वाभाविकरित्या आपल्या आवडी निवडी सुद्धा तितक्याच वेगानं बदलत असतात.
बऱ्याचदा आपल्या हातात सुद्धा नसतं, कारण आपला अवताल भोवताल आजूबाजूचे मित्र मैत्रिणी सुद्धा तेच करत असतं. आणि या वयात सुद्धा आपल्याला ज्या जास्त इम्पॅक्टफुल जास्त इन्फ्लुएन्शियल गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होतो त्यात काही वावगं नाही, कारण आपलं वय वाढत जातं, आपली मॅच्युरिटी वाढत जाते, त्याप्रमाणे आपल्या आवडीनिवडी सुद्धा वाढत जातात. पण आता तुम्ही म्हणाल की कोरोना काळामध्ये माध्यमांची भूमिका खूप महत्वाची होती, कारण कोरोना काळामध्ये जगभरातल्या सगळ्या बातम्या, आरोग्यविषयक बातम्या सगळ्याच होत्या. आता तो एक काळ गेला, नंतर मग आपण चायनीज पुन्हा एक रोग आपल्याला आपण बघितलं की न्यूमोटो व्हायरस नावाचा एक आजार आला. आता एक जीबीएस या आजाराची लागण पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली. तो खूप रेअरेस्ट ऑफ रेअर असणारा आजार आहे. पण अशा सगळ्या गोष्टींबद्दल मीच परवा एक डॉक्टर मकरंद कांजळकर यांची मुलाखत घेतली. मला का वाटलं का मी जनरली पॉलिटिकल बातम्या, पॉलिटिकल इंटरव्ह्यूज करतो, पण माझा कन्सर्न समाजाला शिक्षित करणं, समाजाला काही चांगल्या गोष्टी सांगणं आणि त्या असलेल्या आजाराबद्दल फारशी भीती न बाळगू देता मला लोकांना हे सांगायचं आहे. तर मला हे सांगायचं म्हणजे मला कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल, म्हणून मी त्या डॉक्टरांची मुलाखत घेतली. सो हा एक मुख्य उद्देश माध्यमाचा आहे. तुम्ही किती मोठे पत्रकार असाल, तुम्ही कुठे अँकर असाल, तुम्ही संपादक असाल, पण मूळ तुम्ही तुमच्या अजेंडापासून दूर नाही जाऊ शकत. आज माझ्या समाजाला जीबीएसने भेडसावलेला आहे, भले तो पुण्यातले नागरिक असेल, उद्या तो मुंबईत येईल, काही शहरामध्ये सुद्धा तो वाढलाय. असं सगळं असताना त्या आजाराबद्दल नीट माहिती सांगणाऱ्या डॉक्टरांची मुलाखत ही माझ्या या समाजासाठी, बघणाऱ्यांसाठी, प्रेक्षकांसाठी खूप महत्वाची आहे. म्हणून मी म्हणतो की मीडिया इज अन इन्फॉर्मेशनल टूल आहे. याशिवाय सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाचे अनेक असे मुद्दे असतात की जे अत्यंत महत्वाचे असतात, जे मांडले गेले पाहिजे. आणि शिवाय जेंडर इक्वॅलिटी. आज आपण कितीही म्हणत असू, महाराष्ट्र सगळा प्रगत झाला, स्त्रिया आणि पुरुष, मुलं आणि मुली यांच्यामध्ये आपण आता फार काही फरक करत नाही. म्हणजे फार फरक ठेवण्याची तशी पूर्वी गरज नव्हती, आताही नव्हती, या विचाराचा मी आहे. पण तरी सुद्धा अशा प्रकारचा एक मूलभूत फरक, जेंडर बायसनेस आपल्याला देशामध्ये दिसतो. राजस्थानमध्ये मुलींचे सगळे विधवांचे प्रकरण असतील, अत्याचाराचे प्रकरण असतील, उत्तर प्रदेशमध्ये असतील, महाराष्ट्रात प्रमाण कमी आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, पण तरी सुद्धा महिलांवरचे अत्याचार, अन्याय, आपल्याला अंधविश्वासातून घडलेले सगळे प्रकार, हुंडाबळीचं प्रमाण सुद्धा कमी झालं असलं तरी काही ठिकाणी ते आहे. भ्रूण हत्या असेल किंवा मुलगी झाली तर मग स्त्रीकडे बघण्याचा उद्देश, एक मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली तर नंतर मग बीडमध्ये आपण पाहिलं की ते अर्भकाची पोटामध्येच हत्या करून देण्याचे प्रकार असेल. असे असंख्य मुद्दे स्त्रियांच्या बाबतीत अजूनही आहे. आणि ती स्त्री इतकी इंडिपेंडंट झालेली आहे, ती पुरुष जे म्हणून काही काम करते ते सर्व कामं ती करत असते. इव्हन म्हणजे कुस्ती असेल किंवा आपण बघितलं की टेक्नॉलॉजीमध्ये असेल, IT इंडस्ट्रीमध्ये असेल, कुठे तुम्हाला फरक जाणवतो की ही स्त्री कमी काम करते आणि हा पुरुष जास्त काम करतो? असं काही नाही. याचं कारण असं की सावित्रीबाईंनी जे शिक्षण मुलींना, तळागाळातल्या मुलींना ते शिक्षण मिळावं म्हणून जे काही नेटाचे त्यावेळेचे अत्यंत विपरीत परिस्थितीत, हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी जे काही काम केलं, त्यातून इतक्या वर्षामध्ये स्त्रियांची प्रगती झाली. म्हणून आज आपण सावित्रीबाईचं नाव, सावित्री फुले यांचं नाव अत्यंत आदराने घेतो. कारण बहुजन समाजाला शिक्षित करण्याचं, त्यांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यावेळची परिस्थिती, तेही काम मला असं वाटतं की समाजसेवक म्हणून, समाजसेविका म्हणून, शिक्षिका म्हणून त्यांनी केलं. पण मला त्यांच्यामध्ये एक मोठा पत्रकारही दिसतो. हे आपलं काम आहे. मीडिया आणि डेमोक्रेसी, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असं आपण माध्यमाला म्हणतो, ते या दृष्टिकोनातून. मग कधी कधी म्हणतात की हा डेमोक्रेसीचा चौथा पिलर, फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रेसी ढासळलेला आहे किंवा त्याला तडे गेलेले आहे किंवा तो डगमगतो आहे. याचं कारण असं की त्या वेळेची भूमिका या माध्यमांनी घ्यायला पाहिजे, ती भूमिका तो जनतेच्या हिताची न घेता तो सरकारच्या वतीनं घेत असतो. त्यावेळेला आपण असं म्हणतो की हा फोर्थ पिलर हा डगमगलेला आहे. त्यामुळे एक ट्रान्सपरन्सी असली पाहिजे आणि चुकीच्या गोष्टीवरती सरकारला धारेवर सुद्धा धरता आलं पाहिजे. होल्डिंग द गव्हर्नमेंट अकाउंटेबल हे खूप जास्त महत्वाचं आहे.
आणि असा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला पाहिजे जनतेला, प्रेक्षकांना, ज्यामध्ये डायव्हर्स व्हॉइसेस असतील. तळागाळातल्या समाजातला आवाज उमटला पाहिजे, बहुजनांचा आवाज उमटला पाहिजे. आणि समाजामध्ये वेगवेगळे वर्ग हे राहत असतात, त्यांच्यामध्ये आर्थिक स्तर असतो, शिक्षणाचा स्तर असतो. सर्व समाज एकसंध राहत नाही. कुणी गरीब असतो, कुणी मध्यम असतो, कुणी श्रीमंत असतो. पण तरी सुद्धा शिक्षणातून त्याचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दर्जा हा उंचावत असतो आणि मग तो एका पदाला जातो. आज आपण सगळी ही सामान्यांची मुलं आहे. आम्ही सुद्धा मिडल क्लास मधूनच आलोय. सर सुद्धा अत्यंत कष्टाने एका गावातून इथपर्यंत मुंबईत आले. इतका प्रवास हा सोपा नसतो. तुम्ही मुंबईतले असाल, डोंबिवलीतले असाल किंवा बाहेरून गावी आले असाल, कोणी आत्या काकाकडे सुद्धा शिक्षण घेत असतो. पण शिक्षणामुळे तुम्ही इतके मोठे होत असतात, त्यात माध्यमाची सुद्धा रोल निश्चितपणे असावा, तो असायलाच पाहिजे. तो किती असतो किती नसतो हे केवळ तुम्ही ठरवू शकता. सो एक माध्यमांची गळचेपी होते, स्वातंत्र्याची गळचेपी होते. मला बोलता येत नाही, माझ्या बोलण्यावरती निर्बंध आलेले आहेत, बंधनं आलेली आहेत, मला कुणीतरी माझा गळा पकडतोय. अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 1975 साली तत्कालीन पंतप्रधान या देशाच्या इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली. त्यावेळी सुद्धा इंडियन एक्सप्रेसचे त्यावेळीचे मालक, चालक, मुद्रक, प्रकाशक आणि पत्रकार सुद्धा त्यांनी मात्र स्वातंत्र्याचा हिरिरीने पुरस्कार केला आणि त्यांनी माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला. आणि त्यांना जे योग्य वाटतं, जे जनतेच्या हिताचं आहे ते छापून आणलं आणि त्यांना त्यांचा त्रासही सहन करावा लागला. 2014 नंतर सुद्धा देशातलं वातावरण बदललं आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याची गळचेपी होते. माध्यम संस्था या सरकारच्या ताब्यात जात आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं. त्याबद्दलही तुम्हाला बरीच माहिती असेल. द रोल ऑफ सोशल मीडिया इन सोशल चेंज हा माझा 5वा मुद्दा आहे. सोशल मीडियाचा जो काही प्रभाव आपल्याला साधारणतः पाहायला मिळतो, हायलाइट द राईज ऑफ सोशल मीडिया अँड इट्स पॉवर ऑफ ॲडव्होकेटिंग फॉर चेंज. म्हणजे ज्या वेळेला सोशल मीडिया हा अत्यंत प्रभावशील ठरला आणि पॅरलल मीडिया म्हणून, समांतर माध्यम, समांतर मीडिया म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहायला लागला, तेव्हा तुम्हाला लक्षात आलं की त्यातून मीटू मुवमेंट सुद्धा उभी राहिली. पर्यावरण विषयक अत्यंत मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या आणि या जनतेच्या चळवळींना, जनतेच्या आवाजाला या सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणामध्ये एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, जो तुम्हाला तुमच्या हक्काचा, स्वतःचा वाटायला लागला. ही भावना तुमच्या मनामध्ये का तयार होते याचं कारण असं की जी वर्तमानपत्र आमच्या घरात येतात, जे न्यूज चॅनल्स आम्ही बघतो, त्यातून आम्हाला असं वाटतं की केवळ बातम्यांचा भडीमार केला जातोय, पण यात माझ्या जीवनाचं, जगण्या मरण्याचं प्रतिबिंब अजिबात तिकडे बोलतायत. तर ते प्रतिबिंब उमटत नाही आहे. आणि म्हणून हा सोशल मीडिया माझं म्हणणं मांडतोय, माझ्याबद्दल बोलतोय, सामाजिक जाणीवेनं, तडफेनं बोलतोय, म्हणून तो सोशल मीडिया आपल्याला खूप चांगला वाटायला लागतो. आता या सोशल मीडियाचे दोन्ही प्रकार आहेत. एक तर म्हणजे पॉझिटिव्ह त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आणि निगेटिव्ह परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही गोष्टी होणार. म्हणजे टीव्ही चॅनल्स आले तेव्हा मुलं बघायला लागले, मोबाईल आले तेव्हा आता आया आणि सगळे परेशान झालेत की लहान मुलं हे मोबाईलचा वापर खूप करतात, गेम खेळतात. कारण आपणच आपला त्रास वाचवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये मोबाईल दिल्यानंतर स्वाभाविकपणे त्या मुलांना त्याची सवय झाली आणि तो एक मोठा जगभरातला आजार होऊन बसला. म्हणजे मी आता सिंगापूरमध्ये गेलो तेव्हाही आया त्या सगळ्या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये किंवा अम्युजमेंट पार्कमध्ये आल्यानंतर थोडा वेळ स्वतःला मिळावा म्हणून मुलांच्या हातात मोबाईल द्यायचे आणि छोट्या छोट्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल होते. हे दोन्ही बाजू या सगळ्या गोष्टींचे. आपण पूर्वी आठवत असेल की आमच्या काळात एक परिसंवाद ठेवला जायचा, टीव्हीचे फायदे आणि तोटे किंवा दुष्परिणाम. चॅलेंजेस फेस्ड बाय मीडिया टुडे म्हणजे द इम्पॅक्ट ऑफ फेक न्यूज अँड मिसइन्फॉर्मेशन ऑन सोसायटीज डेव्हलपमेंट हा एक अत्यंत मोठा विषय होऊन बसलेला आहे. जातीय तणाव, जातीय भेदभाव निर्माण होण्याचे प्रकार खूपदा झाले आणि पण पाहिलं की त्यामुळे दंगली सुद्धा उसळलेल्या आहेत. त्यामुळे चुकीच्या बातम्या या लोकांसमोर जाऊ नये यासाठी सुद्धा माध्यमांनी तेवढीच जबाबदारी घेण्याची गरज आहे. आणि ती जबाबदारी जर पार पाडली नाही आणि कुठल्या हेतून जर त्या बातम्या प्रसारित केल्या किंवा लोकांपुढे जाऊ दिल्या, कुठलेही मीडिया इथिक्स न पाळता, तर खूप मोठा गहजब सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि समाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊन समाजातल्या, मी जे म्हणालो की एक चांगलं समाजमन घडायला पाहिजे, तर लोकांची मन सुद्धा कलुषित होऊन लोक एकमेकांच्या विरोधात जायला सुद्धा
मागे पुढे बघत नाही, इतका त्याचा रोल आहे. जर चुकीचे व्हिज्युअल दाखवले गेले, चुकीची हेडलाईन केली, चुकीची बातमी दिली, चुकीची माहिती प्रत्यक्ष लोकांसमोर जर आपण लाईव्ह दिली तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा समाजावर होतात आणि त्याची जबाबदारी ही लोकांवर म्हणजे माध्यमांवर जाते. त्यामुळे मीडिया एथिक्स हे खूप अत्यंत महत्वाचं आणि या सगळ्या काळामध्ये क्रेडिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, विश्वासार्हता ज्याला म्हणतो, ती अत्यंत महत्वाची असते. आणि म्हणून ती क्रेडिबिलिटी जपणं, मी जेव्हा तुमच्या समोर एखादी माहिती घेऊन येतोय, मी आता सुद्धा जे काही बोलतो ते मी अत्यंत जबाबदारीने आणि महत्वाचं अभ्यासपूर्ण बोलतो, याची जाणीव मला पाहिजे. कारण मी जे बोलतो त्याचा परिणाम स्वाभाविकपणे ज्यांचं लक्ष असेल, ज्यांचं लक्ष नसेल सुद्धा तिकडे, तरी सुद्धा त्यांच्या मनावर कळत न कळत होत असतो आणि त्याला मी जबाबदार असतो. या मीडियाचं फ्युचर नेमकं काय आहे तर तुम्ही पाहिलं की AI आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आज तुम्ही चंद्रकांत पाटील जे राज्याचे मंत्री आहेत ते म्हणाले की AI विद्यापीठ स्थापन केलं जाणार याची हेडलाईन मी आज सकाळीच वाचली. पॉडकास्ट आलेले आहेत, वेगवेगळे फॉर्म्स मीडियाचे तुमच्या समोर आलेले आहेत, नवतंत्रज्ञान आलंय, न्यू टेक्नॉलॉजीज आल्या आहेत आणि यामध्ये माध्यमाचं एकंदरीत रूपडं पालटलेलं आहे. माध्यमांना अत्यंत कूस पालटली आहे, वेगानं माध्यम हे बदलत चाललेलं आहे आणि पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये हा संपूर्ण मीडिया हा बदललेला आपल्याला पाहायला मिळेल. नव्हे तो बदललेला आहे. मी म्हणालो की ट्रॅडिशनल मीडिया म्हणजे वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्स आणि पुढचं म्हणजे सोशल मीडिया. तर त्यांना याची धास्ती होती वर्तमानपत्रांना आणि टीव्ही चॅनल्सला, म्हणून त्यांनी काय केलं, वर्तमानपत्राच्या वेबसाईट पूर्वीच सुरू झाल्या पण त्या आणखी चमकल्या, नव्या रूपात आल्या. त्यांचे सुद्धा डिजिटल चॅनल तयार झाले कारण त्यांना हे माहित होतं की उद्या वर्तमानपत्र जर समजा बंद झाली, त्याची वाचन संख्या कमी झाली तर स्वाभाविकपणे त्यातून मिळणारा जो रेव्हेन्यू आहे त्याच्या भरवशावर कर्मचाऱ्यांचे पगार होतात, सगळ्या गोष्टी चालतात, तर त्यावर गंडांतर येईल, त्या सगळ्या गोष्टी धोक्यात येईल. म्हणून त्यांनी आधीच यातून रेव्हेन्यू मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की स्वतंत्रपणे युट्यूब चॅनल चालवत असताना अनेकांना महिन्याकाठी 60, 70, 1 लाख रुपये सुद्धा मिळत असेल. परवाच रमेश कुमार यांना डायमंड बटन मिळालं, त्यावर त्यांनी एक व्हिडिओ केला होता. अर्थात त्यांना बाकी कर्मचाऱ्यांचा सुद्धा पगार द्यावा लागतो आणि आज घडीला त्यांना भरपूर पैसे मिळतात. पण ते करण्यासाठी प्रत्येकाने तसे कष्ट सुद्धा घेतलेले आहेत. वेगवेगळे युट्यूब चॅनल्स तयार झालेले आहेत, डाव्या विचारांचे, उजव्या विचारांचे, लेफ्ट अँड राईट अशा दोन्ही विचारांचे युट्यूब चॅनल्स हे पॉप्युलर झालेले आहेत. त्यांचा चाहता वर्ग तिकडे तिकडे शिफ्ट झाल्याचं आपण पाहतोय. मला असं वाटतं की यंगर जनरेशन कॉन्ट्रीब्युशन टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड इम्पॅक्ट ऑफ मीडिया हे खूपच महत्वाचं आहे. म्हणून तुमचं बघणं, तुमचं वागणं, तुमचा वावर या सगळ्या मीडियामधला किंवा मीडिया बघत असतानाचा तुमचा वावर अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणजे या सगळ्या नव्या बदलत्या माध्यमाची क्वालिटी कशी चांगली राहील, त्याचा स्तर कसा चांगला वाढेल, त्याची क्रेडिबिलिटी कशी राहील आणि ते आपल्यासाठी किती उपयोगी राहील यासाठी तुम्हा सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. याशिवाय मी असं म्हणेल कन्क्लूड करताना की हे माध्यम अधिकाधिक चांगलं व्हावं, त्याची क्वालिटी असावी, म्हणून तुम्ही सुद्धा क्रिटिकली त्यात एंगेज असलं पाहिजे. म्हणजे जे तुम्हाला योग्य वाटत नाही ते तुम्ही सांगितलं पाहिजे की हे अयोग्य आहे, हे चूक आहे, ही चुकीची इन्फॉर्मेशन दिली. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही ते सांगितलं गेलं पाहिजे की तुमचं हे म्हणणं हे चूक आहे, हे मला पटत नाही. त्यामुळे काय होईल की तुमच्या मतांचा आदर करत, तुमच्या मतांचा कॉग्निझन्स घेत, त्याची दखल घेत, मला असं वाटतं की काही इम्प्रूव्हमेंट माध्यम मीडिया हा करण्याचा प्रयत्न करेल आणि यामुळे असं होईल की तुमचं एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या एक सकारात्मक समाज घडवण्यासाठी म्हणून तुमचं योगदान हे खूप अत्यंत महत्वाचं ठरू शकेल असं मला वाटतं. बाकी तुम्ही रोजच्या बातम्या बघता, लेख वाचता, मला असं वाटतं की भलेही तुम्ही पुढे कॉमर्स फॅकल्टीमध्ये आहात, तुम्ही MCOM कराल, MBA कराल, आणखी या तुमच्या कॉमर्स फॅकल्टीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेण्याचा प्रयत्न कराल, मोठ्या पदावर जाल. पण मला असं वाटतं की एक उत्तम नागरिक म्हणून आणि पुढे आज तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात तुम्ही पुढे नसणार, तुमच्यावर वेगळ्या जबाबदाऱ्या आपल्या घराच्या येतील, पण त्यावेळेला तुमचं मन
हे कणखर व्हायला, मजबूत व्हायला तुम्ही आजूबाजूच्या घटनांकडे अत्यंत डोळसपणे बघावं. याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे एक 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर होईल. तुम्ही जगाकडे अत्यंत डोळसपणे पाहावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती यासाठी करतो की यातून तुम्हाला लक्षात येईल की तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप तर होईलच, पण तुम्हाला इतर मुलांपेक्षा, म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी शिकावं आणि तुम्ही सगळेच चांगले मुलं आहात आणि सगळेच तुम्ही चांगले व्हावेत. पण आपण ज्याला म्हणतो की ही एक पर्सनॅलिटी खूप चांगली आहे, आपण म्हणतो ना की या पर्सनॅलिटीचा प्रभाव आपल्यावरती पडतो, माधुरी दीक्षितच्या बोलण्याचा प्रभाव पडतो, कॅटरीना, कोणी तुम्हाला जे आवडते तुमचे नटनटी किंवा ऍक्ट्रेसेस असतील, का होतं आपल्याला, का आपल्यावरती त्यांचा इम्पॅक्ट आणि प्रभाव पडतो? कारण कुणाचा अभिनय चांगला वाटतो, कुणाची पर्सनॅलिटी, बोलण्याची स्टाईल, कुणाची लँग्वेज तुम्हाला खूप चांगली वाटते. प्राजक्ता माळीचा ची भाषा मला खूप चांगली वाटते, तिचा अभिनय हास्य जत्रामधला चांगला वाटतो. तर इतक्या सगळ्या बॉलिवूड आणि सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा कुणाचं बोलणं चांगलं वाटतं, कुणाची भाषेवरची पकड चांगली वाटते, कुणाचं इंग्रजीचे उच्चारण, प्रोनाऊन्सिएशन, ऍक्सेंट आपल्याला चांगले वाटतात. का वाटतात? हे एका दिवशी येणारी गोष्ट नाही. त्यामुळे माध्यमातून ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी येतात त्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि त्या आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी किती त्याचा वापर करून घेऊ शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की याच वयात ते घडू शकतं. माझं म्हणणं हे नाहीये की मोबाईलवरती तुम्ही खूप जास्त वेळ राहा, नका राहू, हा तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. डोळ्याला किती त्रास होतो, नंबर किती चष्म्याचा वाढतो, सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी माहिती आहे. फार म्हणजे मला तर ते लक्षात आलेलं आहे की खूप ज्ञान देण्याच्या याच्यात फंदात मी पडत नाही. तुम्हाला स्वतःलाच कळतं काय करावं आणि काय करू नये. पण मी इतकं निश्चित मात्र सांगेल की या कॉलेजच्या आणि महाविद्यालयीन या पिरियडमध्ये जर तुम्ही टाइमपास निश्चितपणे करा, सगळं करा, जे जे वाटतं ते करा, पण तुम्ही जो एक काही सिरियसनेस असतो ना, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ही गोष्ट आपण गांभीर्याने घ्यायलाच पाहिजे, ही नाही घेतली तर तुम्हाला त्याचा फटका बसतो आणि तुम्हाला हे लक्षात येतं की पुढे जाऊन आपण आपल्या मुलांना सुद्धा नीट 4 गोष्टी सांगू शकत नाही, आपल्या भावाला सुद्धा नीट चांगल्या गोष्टी सांगू शकत नाही. याचं कारण असं की गोष्टी एक्सपोजर तुम्हाला मिळत असतं, तुम्ही त्याचा योग्य वेळी फायदा करून घेतलेला नसतो आणि म्हणून मग तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही हे सगळं करू शकला नाही आणि बाकी इतर खूप काही करू शकले. खूप धन्यवाद. मला असं वाटतं की एक माझी आता या अलीकडच्या काळामध्ये खूप आग्रहाची मागणी राहिलेली आहे की बिनधास्त आपण एक क्वेश्चन आन्सरचा एक वेळ आपण राखीव ठेवलेली आहे. मला वाटतं तुम्ही ते प्रश्न विचारावेत. मी किती उत्तर देऊ शकेन हे उत्तर दिल्यानंतरच कळू शकेल, पण तुम्ही विचारा, एक तुमचा मित्र म्हणून विचारा. तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न असतील माध्यमांबद्दल, बरे वाईट चांगले, कौतुकाचे, दूषणं द्यायची असतील, सगळे प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच मुद्दामून सरांच्या आग्रहास्तव इथे वेळ काढून आलेलो आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. सर, वर्तमानपत्र आणि समाज माध्यम न्यूज चॅनल्स या दोघांमध्ये न्यूज चॅनल्स जरा थोडंसं जास्त त्या टीआरपीसाठी म्हणा किंवा इतर या गोष्टींसाठी असलेल्या गोष्टीला जास्त पाणी लावून म्हणा किंवा आणखी काय वेगळा माल मसाला लावून त्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात, जे ऍक्च्युअल वर्तमानपत्रामध्ये कमी असतं. नाही, झालं काय, बेसिकली मी तुम्हाला सांगतो की आता मी सिंगापूरवरून आल्यानंतर मी ही गोष्ट बघत होतो की त्याच मी गेलो तेव्हाही बीडमधल्या त्याच बातम्या होत्या, म्हणजे मी सुद्धा व्हिडिओ केले, हे केले, आणि आता सुद्धा मी आल्यानंतर सुद्धा मला सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्याच बातम्या दिसतात आणि हेडलाईन्स मध्ये टॉपला. मग मला वाटलं की खरंच हे अशा प्रकारचं जर्नलिझम करण्यासाठी आपण इतकी वर्ष घालवली, म्हणजे मला ना नॉशिया यायला लागला. तर लोकांना त्याचा नॉशिया कितीच असावा. संतोष देशमुख प्रकरणामध्ये, खून प्रकरणामध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे का? मला वाटतं, तुम्हालाही वाटतं. तो जनतेचाच आवाज आहे आणि त्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या निमित्तानं जे काही भ्रष्टाचाराची प्रकरणं किंवा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जी काही मैत्री आणि घनिष्ठता, ज्या ज्या गोष्टी दिसल्या त्या बरोबर आहेत, कारण एक्सपोज होण्याचं सुद्धा एक निमित्त संतोष देशमुख खून प्रकरण झालं. पण त्या बातम्यांनी सारं जग व्यापून टाकलं आणि समाजातल्या ज्या काही बाकी गोष्टी आहेत ज्या वर यायला पाहिजे शीर्षस्थानी,
आणि त्या लक्षात यायला पाहिजे, त्या येतच नाहीये. तर माध्यमांमध्ये हे होतं. साध्या सोप्या सरळ बीबीसी पद्धतीनं बातम्या दिल्या तर भारतामध्ये काही कोणी बघत नाही. 26/11च्या हल्ल्यामध्ये मी तिथे होतो ताज हॉटेलला आणि ओबेरॉय हॉटेलला. तर मी बघत होतो की माझ्या मागे सगळ्या जगभरातले रिपोर्टर्स मागे आले आणि त्यांना आमच्या सगळ्या त्या कोलाहलात पण नसायचे. ते मागे असायचे, शांतपणे इन्फॉर्मेशन गॅदर करायचे, मागे समोर बॅकग्राऊंड वगैरे दाखवायचे, जे काही चाललंय ते शांतपणे इन्फॉर्मेशन द्यायचे, विश्लेषण करायचे, काही गोंधळ गडबड नाही. पण ही पद्धती भारतातल्या व्ह्युअर्सला पचेल का, आवडेल काही प्रश्न. त्यामुळे काय होतं, ग्लोरिफिकेशन करत, थोडंसं त्याला तुम्ही म्हणता की पाणी घालत किंवा त्याला इलॅबोरेट करत किंवा त्याला संगीताची जोड दे किंवा एक क्राईमचं असेल तर त्याला क्राईमचा आवाज दे ढॅन किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे संगीताचा वापर करत बातम्या तयार केल्या जातात, पॅकेजेस तयार केले जातात आणि त्याप्रमाणे ते दिले जातात. पण याला कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. म्हणजे प्रेक्षकांना ठेवून ठेवण्यासाठी म्हणून आपण करत असू ते मला असं वाटतं माध्यमात आहे, मला आणखी जास्त गोष्टी माहिती आहे, तर ते योग्य आहे. पण त्याचा वापर आपण किती करायचा आणि किती काळपर्यंत करायचा आणि कुठल्या स्तरापर्यंत, लेव्हलपर्यंत करायचा याचा विचार केला पाहिजे. याचा विचार तुम्ही म्हणजे माध्यमांनी का केला पाहिजे? कारण माझ्या प्रेक्षकाला ते प्रश्न पडायला लागले. हवेतून आकाशातून आलेले प्रश्न नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणालो की हा जो न्यू मीडिया आहे, या न्यू मीडिया अत्यंत क्रेडिबल राहण्यासाठी तुम्ही त्यावर कॉमेंट केली पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. तुमची ती जबाबदारी आहे, जेणेकरून तो तुमच्या कंट्रोलमध्ये राहील किंवा तुम्ही त्याला थोडं थोडं क्रिटिसाइज करत राहिलं पाहिजे. बोल. मला असं वाटतं की प्रश्न विचारायला पाहिजे. मग सरांना काय वाटतं, मला काय वाटतं, यांना काय वाटतं, हे काही नाही. आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतात आणि या निमित्तानं तुम्हाला एक अनुभवी पत्रकार इथे आलेला आहे आणि सहज तुम्हाला तो उपलब्ध झालेला आहे. तर ही चांगली संधी आहे, ही आपण हेरली पाहिजे. आपण बोललं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि आपण विचारले पाहिजे. प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि मी प्रश्न कसा विचारेल, मग प्रश्न विचारल्यानंतर त्यांना काय वाटेल, मला प्रश्न विचारता येतो का? अजिबात नाही. कारण एक तुम्हाला कॉलेज आणि महाविद्यालयात जरी असू तरी एक तुम्हाला कौटुंबिक वातावरण तयार झालं, यात तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता. बोला. ठीक आहे, बंद करून व्हिडिओ बंद.